वोट चोरीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आज पुन्हा एकदा पार पडली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर असे आरोप केले आहेत। महादेवपुरातलं मागच्या वेळीचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं होतं की कशा पद्धतीने मतदार याद्यांना फोर्ज करून मतदान वाढवलं जातं आणि मतदानाची चोरी होते हे त्यांनी मागच्या टप्प्यात सांगितलं होतं। आणि आज त्यांनी दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की कशा पद्धतीने विरोधकांची मतं ही डिलीट केली जातात, त्यांची नावं कापली जातात किंवा कशा पद्धतीनं रँडम नावं ॲड केली जातात। आणि यावेळी देखील त्यांनी सुरुवात केली कर्नाटकातल्या एका विधानसभेपासून। नेमकं आजच्या पत्रकार परिषदेत असं काय घडलं की ज्यामुळे निवडणूक आयोगावर आलेला संशय 100% खरा ठरलाय आणि मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ज्ञानेश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा ते संशयाच्या भोवऱ्यात का सापडलेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू। सर्वात आधी आज काय घडलं ते आपण पाहूयात। आज 10 वाजता इंदिरा भवन येथील दिल्ली इथली जे इंदिरा भवन आहे तिथे राहुल गांधींची पत्रकार परिषद आज तिथे पार पडली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक राष्ट्रव्यापी हे एक रॅकेट असल्याचं सांगण्यात आलं आणि यामुळे लोकशाहीच्या हृदयावर घाव घालण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांनी 3 महत्त्वाचे आरोप इथे केलेले आहेत। पहिल्यांदा मुख्य निवडणूक आयुक्तावर त्यांनी थेट आरोप केलेला आहे। राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांना सांगितलंय की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त लोकशाही नष्ट करणाऱ्या लोकांचं रक्षण करत आहेत, ते आपल्या लोकशाहीच्या खुन्यांना समर्थन देताना पाहायला मिळतात। स्वयंचलित आणि केंद्रीकृत फायलिंग सुद्धा इथे चालू आहे। कशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय ते बघा। सर्वात आधी त्यांचं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने आता हा कसा जो स्कॅम आहे तो कसा उघडकीस आला, एका BLOच्या काकाचं मत डिलीट झाल्याचं त्यांना लक्षात आलं। जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा कळालं की त्यांच्या म्हणजे BLOच्या काकाचं मत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच डिलीट केलेलं आहे। त्यांनी शेजारच्या व्यक्तीला याबद्दल विचारणा केली तेव्हा त्याने सांगितलं की मला या संदर्भात काहीच माहिती नाही आणि त्यातून एक मोठा स्कॅम बाहेर आला। 6850 इतके असे मतदार होते ज्यांची नावं डिलीट करण्याचा प्रयत्न चालू होता आणि त्या 6850 मतदारांची नावं डिलीट करण्याचा प्रयत्न जी लोक करत होती त्या लोकांचा याच्याशी काही संबंध नव्हता। म्हणजेच गोदाबाई नावाचे एक कॅरेक्टर जे आहे, एक व्यक्ती महिला जे आहेत, वृद्ध महिला, त्यांच्या नावावरून जवळपास 12 मतदारांची नावं डिलीट करण्याचा अर्ज करण्यात आला होता। गोदाबाईंनी स्वतः व्हिडिओ दाखवला आणि व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे, कुणीतरी माझ्या ID चा वापर करून त्या पद्धतीने इथे नाव डिलीट करण्याचा प्रयत्न केलाय। बरं, नावं डिलीट करताना जी मोबाईल नंबर वापरण्यात आले होते ते गोदाबाईंचे 12 वेगळे नंबर आणि 12ही नंबरपैकी एकही नंबर जो होता तो कर्नाटकातला नव्हता, बाहेरच्या राज्यातले मोबाईल नंबर इथे वापरण्यात आलेले होते। पहिला मुद्दा त्यांनी याबद्दलचा सांगितला, गोदाबाईच्या नावाने कशा पद्धतीने वोट डिलीट करण्यात आले। याशिवाय दुसरा, एकाच व्यक्तीच्या नावावर जर बघितलं तर 36 सेकंदात वोट म्हणजे पूर्ण फॉर्म जो आहे तो फॉर्म भरलेला आणि तो सबमिट केलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। स्वयंचलित नंबर जे आहेत म्हणजे स्वयंचलित ऑटो आपण ज्याला म्हणूयात, रोबोट चा वापर करून, सॉफ्टवेअरचा वापर करून इथे ती टेक्नॉलॉजी वापरून ऑटोमॅटेड फॉर्म भरण्यात आले आणि त्यांच्या नावाने डिलिटेशन करण्यात आलं। एक व्यक्ती त्यांनी स्टेजवर आणून दाखवली, त्या व्यक्तीनं एका दुसऱ्या व्यक्तीचं नाव डिलीट केलं असं या आरोपामध्ये दिसत होतं, परंतु ते दोन्ही व्यक्ती समोर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला याबद्दलची कुठलीही माहिती नाही, आमच्या IDचा वापर करून कोणीतरी आमचं नाव डिलीट केलेलं आहे। हे 3 पुरावे राहुल गांधींनी दिले आणि त्यानंतर जेव्हा सांगितलं की त्या आळंद नावाची जी विधानसभा आहे त्या आळंद नावाच्या विधानसभेमध्ये हा सगळा 6850 लोकांचा डेटा हा डिलीट करण्याचा प्रयत्न चालू होता आणि त्यावेळी कर्नाटक CIDने तब्बल 2023चं प्रकरण आहे, 2023च्या प्रकरणामध्ये जी छानबीन आहे, पूर्ण तपास जो आहे तो चालू केला। आयुक्त जे आहेत, निवडणूक आयुक्त जे आहेत राज्याचे, तिथे त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यानंतर जवळपास आता 18 महिने झालेले आहेत। मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत, मुख्य निवडणूक आयुक्तांकडे त्यांनी तक्रार केलेली आहे की हे जे मोबाईल नंबर तिथे वापरण्यात आले, जे त्यांचे लोकेशन होतं जिथून हे सगळी एंट्री करण्यात आली, OTPचा रिट्रीव्ह जो डेटा आहे तो सर्व डेटा निवडणूक आयोगाकडे आहे। 18 महिन्यात या कर्नाटकाच्या CIDनं 18 वेळा निवडणूक आयोगाकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला आणि सांगितलंय की आम्हाला तो डेटा द्या, जेणेकरून ह्या संपूर्ण स्कॅन्डल मागे कोण लोक आहेत, बाहेरच्या राज्यातली कोण लोक आहेत जे मतदार डिलीट करण्याचं काम करतात ते आम्हाला कळेल। पण 18 महिन्यात
18 लेटर देऊनही निवडणूक आयुक्तांकडनं आयोगाकडनं कुठलंही उत्तर आजवर आलेलं नाही. हा स्वतः मुद्दा जो आहे राहुल गांधींनी यामध्ये उपस्थित केलेला आहे. जर तुमच्याकडे सर्व डेटा आहे, जर दिसतंय त्यामध्ये की डिलिटेशन झालेलं आहे, 6,850 लोकांना तिथून मतदार यादीतून काढण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यांच्या नावावर तो करण्यात आला ती लोक सगळी समोर आहेत. त्यांनी तक्रार दाखल केली, त्याची तपासणी झाली. तपासणीमध्ये लक्षात आलं की हा सगळा मोठा फ्रॉड आहे आणि फ्रॉडमध्ये CIDने जर मागणी केलेली आहे तर 18 महिने असा कुठला डेटा आहे की जो द्यायला निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र म्हणजे देशाचे जे निवडणूक आयुक्त आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त, ते ज्ञानेश कुमार यांनी यावर उत्तर का दिलेलं नाहीये. जर 7 दिवसात त्यांनी याबद्दलचं उत्तर दिलं नाही तर आम्ही आमची पुढची कारवाई जी आहे ती करू, असं सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितलं. आणि जसं इथे वोटर डिलिशन झालं तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा राजुरा विधानसभाची त्यांनी एक जे आहे माहिती दिली, ज्यामध्ये ॲडिशन झालेलं आहे आणि ॲडिशन करताना XYZ, WWW, SASTI अशा प्रकारची नावं ॲड्रेसमध्ये, मोबाईल नंबरमध्ये वापरून इथे मतदार ॲड करण्यात आलेले आहे, ज्याचा फायदा इथल्या लोकांना झाला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर ठरवून काँग्रेसचेच मतदार कट करण्यात आले. याच्या मागे त्यांनी कारण दिलंय की जे 10 बूथवर ही सगळी डिलिशन चालू होतं, त्या 10 पैकी 8 बूथवर याआधी काँग्रेसला मताधिक्य होतं आणि त्या 10 पैकी 8 बूथवरचं मताधिक्य घटवण्यासाठी अशा पद्धतीचं काम जे आहे ते काही लोकांकडनं चालू आहे आणि मुख्य निवडणूक आयुक्त त्या सर्व लोकांना पाठीशी घालतायत, अशा पद्धतीचा सुद्धा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. आता राहुल गांधींच्या या आरोपावर तरी निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त काही उत्तर देतात का ते पाहावं लागणार आहे. राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी इथे लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी उभा राहिलेलो नाहीये. लोकशाहीचं संरक्षण करणं, संविधानाचं संरक्षण करणं हे त्या स्वायत्त संस्थांचं काम आहे. मी त्यांना फक्त आरसा दाखवतोय, त्यांना दाखवतोय की त्यांच्याकडे कशा पद्धतीने सध्या लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्यात येतोय आणि त्या संस्था तिथे चिडीचूप होऊन बसलेल्या आहेत. आम्ही प्रश्न करतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर या स्वायत्त संस्थांना, ज्यांच्यावर लोकशाही संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांना ते उत्तर इथल्या भारतीय जनतेला द्यावंच लागेल, अशा पद्धतीची भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे. राहुल गांधींनी अजून एक गोष्ट नमूद केली आहे की मी इथे जे बोललोय ते 100% खरं आहे. ते बुलेट प्रूफ पुरावे माझे सगळ्या या संदर्भातले आहे आणि हा हायड्रोजन बॉम्ब नाही. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जे सांगत होते की हायड्रोजन बॉम्ब फोडणार, हायड्रोजन बॉम्ब, हा हायड्रोजन बॉम्ब नाहीये. हायड्रोजन बॉम्बवर अजूनही काम सुरू आहे आणि लवकरच तो हायड्रोजन बॉम्ब देखील आम्ही फोडू. त्यानंतर हे निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, भारतीय जनता पक्ष तोंड लपवायला देखील यांना जागा मिळणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा राहुल गांधी यांनी या संदर्भात व्यक्त केलेली आहे. राहुल गांधींचे एकंदरीत सर्व प्रश्न पाहिले, आजची पत्रकार परिषद पाहिली तर त्यातनं अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत. निवडणूक आयोगानं 18 महिन्यात डेटा का दिला नाही? ज्या पद्धतीनं वोटर डिलिशनचा प्रकार चालू होता तो जो फक्त एकट्या आळंदमध्ये उघडकीस झाला तो राज्यात किती ठिकाणी झाला असावा? कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामधले जे राजुराचं प्रकरण सांगितलं तशीच प्रकरणं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मध्ये अजून काही झालेली आहेत का? जर झाले असतील तर निवडणूक आयोगानं त्यावर स्पष्टीकरण का दिलं नाही? असे एक ना अनेक सवाल इथे उपस्थित होत आहेत. तुमच्या मनातले सवाल, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.